नमस्कार, मी नितीन सांगे. वेलकम टू लाईफ ट्रान्सफॉर्मर अकॅडमी. मित्रांनो, आज आपण ट्रान्सफॉर्मेशन टॉक्स या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण गप्पा मारणार आहोत एका सर्वसाधारण कुटुंबातून. एक मराठी महिला जी उद्योजिका बनली, जिने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांनी नवीन ओळख निर्माण केली. आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. मागील 15 वर्षापासून त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय करत आहेत आणि आजपर्यंत त्यांनी जवळपास 80 कोटी रुपयांचा त्यांनी टप्पा गाठलेला आहे. तर अशा ह्या व्यक्तिमत्वाबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. त्या भारत व्यापार कम्युनिटी याच्या फाउंडर आहेत आणि त्या आज एका मिशनवरती काम करत आहेत. त्यांनी आज जवळपास भारतातून त्यांना 1 लाख उद्योजक त्यांना घडवायचे आहेत, जे की इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये त्यांचं करिअर करू इच्छितात. त्यांच्यासाठी त्यांचा जो काही अनुभव आहे, ज्या अनुभवातून त्यांनी आज त्या घडल्या किंवा त्यांनी सिद्ध केलं आणि त्यांनी हा एवढा यशस्वी टप्पा गाठला, तर त्यांचा जो काही अनुभव आहे तो अनुभवातून ते इतरांना शिकवू इच्छितात आणि त्यासाठी म्हणून त्यांनी भारत व्यापार नावाने ही कम्युनिटी सुरू केली आहे. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि समजून घेणार आहोत की त्यांचा हा प्रवास त्यांनी कशा प्रकारे केला, त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांच्या त्या अडचणीतून किंवा त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या ह्या गप्पातून तुम्हाला नक्कीच एक नवीन दृष्टिकोन मिळेल, जेणेकरून तुम्ही तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय जर सुरू करत असाल किंवा करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल. तर आज आपण गप्पा मारणार आहोत स्नेहल पडळकर मॅडम यांच्याशी. तर मॅडम नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह ट्रान्सफॉर्मर अकॅडमीमध्ये. मॅडम, तुम्ही हा तुमचा जो काही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय तुम्ही सुरू केलात, आज जवळपास 15 वर्षापासून तुम्ही या व्यवसायामध्ये काम करत आहात. तर मूळ याच्यामागे काय प्रेरणा होती? तुम्हाला कधी असं का वाटलं की इम्पोर्ट एक्सपोर्ट याच व्यवसायात यावं? कारण की जो 15 वर्षापूर्वीचा जो काळ आपण पाहिला, तर तेव्हा जर समजा म्हटलं तर कोणा इंजिनियर, डॉक्टर असं व्हावं असं वाटतं, पण त्यावेळेस तुम्ही हा उद्योगाचा मार्ग निवडलात आणि तुम्ही ह्या ठिकाणी कसे वळाला? नमस्कार सर, मी तुमचे आभार व्यक्त करते प्रथमतः की तुम्ही मला तुमच्या पॉडकास्टवर बोलवलं आहे गप्पा मारण्यासाठी. आणि आता माझ्याबद्दल जर सांगायचंच झालं तर 20 वर्षापूर्वी साधारणतः मी नवी मुंबईमध्ये आलेली आहे. लग्न करून मी जेव्हा आली इथे, तुम्ही आता नवी मुंबईमध्ये आहे आपला सगळा व्यवसाय? नवी मुंबईमध्ये मी पूर्वीपासून राहते, म्हणजे 20 वर्ष झाली मला नवी मुंबई. जेव्हा मूळ कुठून? मी मूळतः संभाजीनगरची आहे. तिथून माझा प्रवास सुरू झालेला होता आणि मग लग्न झाल्यानंतर जेव्हा मी मुंबईला आले, नवी मुंबईला आले, तेव्हा मी ज्या एरियामध्ये राहत होते त्या एरियामध्ये मला कंटेनर्स दिसायची. कंटेनर दिसल्यानंतर मला प्रश्न पडायचा की हे एवढ्या मोठ्या गाड्या कशाच्या आहेत? कंटेनर म्हणतात हे माहितीच नव्हतं आधी. मग नंतर म्हणजे पाहिलं की ह्याला काय म्हणतात, नवऱ्याला विचारलं ह्याला काय म्हणतात. मग नवऱ्याने सांगितलं ह्याला कंटेनर. किती साली तुम्ही आला तिथे? साधारणतः 2007-08च्या दरम्यान मी इथे. 2007-08च्या दरम्यान म्हणजे तुम्ही संभाजीनगर वरून तुम्ही इकडे शिफ्ट झाला 2007-08 साली. नवी मुंबईमध्ये शिफ्ट झाला. ओके. आणि मग त्यावेळेस तुम्हाला अशा रोडवरतून जे कंटेनर जाताना दिसायचे त्यावेळेस एक क्युरियोसिटी निर्माण झाली की ह्या एवढ्या प्रचंड गाड्या इकडे का जातात. मग थोडंसं म्हणजे माहिती घेतल्यानंतर कळालं की म्हणजे मी नवी मुंबईला राहते, म्हणजे मी एकदम JNPT पोर्ट, जे आपलं भारताचं जिथून 60% इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय चालतो, त्या पोर्टच्या मी एकदम जवळ राहते. हे माझ्या लक्षात आलं. मग मी माहिती सुरू केली, म्हणजे रिसर्च सुरू केला त्याच्यावर की आपल्याला म्हणजे काय आहे हे, काय नाही आहे, हे सगळं मी माहिती गोळा करायला सुरुवात केली. जसं जसं मी माहिती गोळा करत गेले तसं तसं माझ्या लक्षात आलं की हे फार इंटरेस्टिंग आहे. हे इंटरेस्टिंग ह्यामुळे आहे की तुम्हाला घरी बसल्या बसल्या अख्ख्या जगाचा ऍक्सेस मिळतो. ओके. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय हा तुम्हाला डोमेस्टिक नाहीये. इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय तुम्हाला भारताच्या बाहेर घेऊन जातो. भारताच्या बाहेरच्या देशांसोबत तुम्हाला जोडल्या गेला जातो. मग मी कंटेनर बद्दल माहिती काढली, एक्सपोर्ट व्यवसाय कसा होतो त्याबद्दल माहिती काढली आणि असा माझा प्रवास सुरू झाला. अच्छा. मग सुरुवातीला तुम्हाला काही म्हणजे अडचणी? तुम्ही त्याची माहिती काढलीत, पण व्यवसाय सुरू करणं इतकं सोपंही नाहीये. मग त्यासाठी भांडवल लागतं, ह्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यात तुमचा अडचणी तर आलेल्याच असणार सुरुवातीला. अडचणी तर येणारच, पण बिईंग अ वुमन 15 वर्षापूर्वी फार काही अशी अनुकूल परिस्थिती नव्हती स्त्रियांसाठी की ह्या व्यवसायामध्ये तुम्ही पदार्पण करावं किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही जावं. त्यासाठी असं फार नव्हतं. आता तरी तुम्ही स्त्रिया प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, पण त्यावेळेला तर असं नव्हतं. मग
प्रत्येक गोष्टीची माहिती ही मला स्वतः गोळा करावी लागली, इथपासून अथपर्यंत. म्हणजे बरोबर. A to Z जी माहिती बनतो आपण ती मला स्वतः गोळा करावी लागली. मला सप्लायर माझे स्वतः शोधावे लागले. म्हणजे असं असं हेल्पिंग हँड असं कोणी नव्हतं. त्यामुळे मला साधारणतः 1 ते 2 वर्ष माझी माहिती गोळा करण्यातच गेली. बरोबर. त्यानंतर मग मला हळूहळू समजायला लागलं की व्यापार कसा चालतो, तो व्यापार कसा चालतो, मग त्यासाठी काय डॉक्युमेंटेशन असतं, हे सगळं हळूहळू मला समजत गेलं. मी एक एक स्टेप पुढे केली आणि मग जेव्हा मला समजलं की आता आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो, त्यामध्ये माझी चांगली 2 वर्ष गेली माझी सगळी माहिती काढण्यामध्ये आणि ते पूर्ण मला इम्प्लांट करण्यामध्ये. आणि त्यानंतर मी प्रत्यक्ष व्यवसाय सुरू केला. अच्छा, ओके. आता आपल्याला जर समजा भारतात जर समजा एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला कसं की आपण जनरली शॉप ॲक्ट लायसन्स वगैरे काढावे लागतात, ज्यासाठी कॉर्पोरेशन मधून आपल्याला ते शॉप ॲक्ट लायसन्स मिळतात आणि आपण एखादा व्यवसाय आपण सुरू करतो. मग आता हा इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय म्हणजे एकदम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबरोबर आपला हा सगळा संबंध येतो. मग त्यामध्ये आपलं स्टेट गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व असतं, सेंट्रल गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व असतं, की इतर असं कोणतं डिपार्टमेंट आहे जे की आपल्याला याच्यामध्ये मदत करतं? ते लायसन्सिंग असतात, डॉक्युमेंटेशन असतं. मग याच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही माहिती मिळवलीत आणि त्याच्यासाठी काय काय तुम्ही लायसन्सिंग केले? कसं? सर, तुम्ही फार महत्वाचा प्रश्न विचारला. कारण काय वाटतं ना, इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय हा सगळ्यांना वाटतं व्हाईट कॉलर बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये डॉलर इन्व्हॉल्व आहे आणि बाहेर देशाचे संबंध येतो. त्यामुळे लोकांना काय असं म्हणजे समज झालेला, गैरसमज म्हणता येईल तो, की हे डॉक्युमेंटेशन फार किचकट असेल किंवा हे फार अवघड असेल, आपण हे करू शकणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते 80% लोक ह्याकडे जातच नाहीत. म्हणजे हा प्युअर व्हाईट कॉलर बिझनेस आहे, म्हणजे एकदम लीगल आणि ऑथेंटिक असा सगळा बिझनेस आहे आणि सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतात. तुम्हाला लूप होल्स काही मिळणार नाही, तुम्हाला काही करता येत नाही, कारण तुम्ही बाहेर देशामध्ये माल पाठवता किंवा बाहेर देशामधून माल आणता, ह्याच्यामध्ये तुम्हाला लूप होल्स काही नसतात. त्यामुळे लोक अतिशय घाबरलेली असतात की आम्ही करू शकू की नाही किंवा डॉक्युमेंटेशन जमल की नाही. पण मी तुम्हाला सांगते की जसं आपण एक ट्रेडिंग कंपनी आपण जी विदिन इंडिया जी चालवतो, तसंच आपल्याला डॉक्युमेंटेशन लागतं. आपल्याला केंद्रीय सरकारच्या काही परवानग्या लागतात, आपल्याला आपल्या स्टेट मधल्या पण काही परवानग्या लागतात. आणि फार जर म्हणलं, आणि अजून एक गैरसमज आहे लोकांचा की ह्याच्या जे लायसन्स आहेत ती सगळी काढण्यासाठी फार मोठा खर्च लागतो. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की सगळं जर डॉक्युमेंटेशन, सगळी कंपनी जर इस्टॅब्लिश करायची असेल तर त्या कंपनीला इस्टॅब्लिशमेंटला फार तर 5,000 रुपये लागतात. अच्छा, सगळे डॉक्युमेंटेशन म्हणजे तुमची एक लीगल कंपनी तयार होण्यासाठी, एक्सपोर्ट इम्पोर्टची, म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही इन्क्लूड, ती कंपनी तयार करण्यासाठी जे काय खर्च लागेल कंपनी उभी करण्यासाठी, तो 5,000 ते 5,500 रुपये आहे. तो मी तुम्हाला मुंबईचा सांगितला. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा घेतला तर अजून कमी असू शकतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा असू शकतो. म्हणजे एखाद्याला समजा इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय सुरू करायचा आजपासून, एकदम लेमॅन असेल, त्याला काहीच माहिती नाही, तर ते 4,000 ते 5,000 रुपये जे काही सर्व डॉक्युमेंटेशन घेऊन तो त्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. म्हणजे तो स्वतःच्या कंपनीचा मालक बनू शकतो, स्वतःच्या कंपनीचा मालक, एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनीचा मालक बनू शकतो. ओके 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 ओके. अच्छा. तर तेच मला आपल्या ऑडियन्सला सांगायला आवडेल की आपण आता मॅडम बरोबर गप्पा मारतच आहोत. तर जर इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय जर समजा तुम्हाला करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला खूप एक चांगली माहिती आपल्याला आज या ठिकाणी मिळते मॅडमकडून. तर आपण संपूर्ण पॉडकास्ट पहा, तुम्ही संपूर्ण पॉडकास्ट ऐका तुम्ही, तुम्हाला अजून बऱ्याचशा काही चांगल्या गोष्टी तुम्हाला माहिती ह्या ठिकाणी मिळणार आहे. जे की सगळ्यात महत्त्वाची माहिती दिलेली आहे मॅडमनी, की जे की डॉक्युमेंटेशन किंवा लायसन्सिंग याच्यासाठी जे काही आपल्याला वाटतं की खूप काही खर्च येईल की इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय करायचा आहे, तर ते अगदी म्हणजे 5,000 रुपयामध्ये तुमच्या सगळे प्रोसेस सगळी होते आणि मग त्याच्यातून ते व्यवसाय सुरू करू शकता. येस, म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट करण्याला लायबल होऊ शकता. 5,000 मध्ये तुम्ही स्टार्ट करू शकतो. ओके. आता ठीक आहे, आता कंपनी रजिस्ट्रेशन केली. आता समजा एखादा एक नव उद्योजक आहे की त्याला आता ह्या व्यवसायामध्ये पदार्पण करायचं आहे, तर त्याने लायसन्सिंग वगैरे ह्या सगळे प्रोसिजर सर्व केले, त्याने त्याचा अकाउंट लागेल, तो बँक अकाउंट ओपन करेल, सगळ्या त्या गोष्टी, बाकीच्या गोष्टी तो करेल. 5,000 मध्ये तुमचं सगळं आलं, म्हणजे तुमचं A to Z डॉक्युमेंटेशन आलं. तुम्हाला कंपनी चालवण्यासाठी जे लायसन्स लागतं, त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट लागतं, हे सगळं हे इस्टॅब्लिशमेंट झाली तुमची 5,000 मध्ये. आता त्याने तो झाला, आता त्याने इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसचा तो ओनर झाला. आता पण आता इथून पुढे खरं त्याला आता ज्यावेळेस त्याला एखादी गोष्ट इम्पोर्ट करायची किंवा एक्सपोर्ट करायची, आपण आता एक्सपोर्ट बद्दल थोडं पहिल्यांदा बोलूयात की एक्सपोर्ट म्हणजे समजा आपल्या देशातून बाहेरच्या देशात माल पाठवणे, म्हणजे एक्सपोर्ट झाला. बरोबर. तर त्याला एक्सपोर्ट करायची.
पण मग त्याला प्रॉडक्ट त्याचं स्वतःचं असावं लागेल, त्याला मॅन्युफॅक्चर करावं लागेल का तो कशा पद्धतीने तो पुढे जाईल? मग आता ह्याच्यातून कसं जाईल तो? बरं. किंवा तुम्ही कसं केलं त्याच्याबद्दल, तुमच्याबद्दल तुम्ही सांगा, मग त्यातून आपण मी माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मी रिसर्च केला की प्रामुख्याने काय काय आपल्याकडे उत्पादन केलं जातं किंवा मॅन्युफॅक्चरिंग केली जाते. एक 2-3 गोष्टी आहेत. एक तर मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि एक ऍग्रिकल्चर कमोडिटीज मध्ये आहे. तर मग मी विचार केला की मी कशामध्ये करू शकते. मी ऍग्रिकल्चरसाठी म्हणजे आपलं क्षेत्र निवडावं लागेल की आपण कशामध्ये आपल्याला करायचं आहे, इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट. तुम्हाला तुमची एक्सपर्टीज शोधायची आहे की तुम्ही इंजिनिअरिंग गुड्स मध्ये जाऊ शकता, की तुम्ही जेम्स मध्ये जाऊ शकता, की तुम्ही ऍग्रिकल्चर मध्ये जाऊ शकता. ह्यामधून तुम्हाला पहिल्यांदा एक तुमचं प्रोडक्ट पिक करायचंय की म्हणजे एक साईड म्हणजे कॅटेगरी चूज करायची आहे की मी कुठली कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. मग त्याच्यानंतर मी स्वतः ऍग्रिकल्चर मध्ये आहे, तर मी ऍग्रिकल्चर चूज केलं. कारण त्याचं असं होतं की मी संभाजीनगरला राहत होते, तिथून नाशिक जवळ होतं आणि नाशिकला बऱ्याचदा ये जा केल्यामुळे मला माहिती होतं की काम कसं चालतं. ते मी पाहिलेलं होतं, कधी म्हणजे असं प्रत्यक्षात कधी पाहिलं नव्हतं, पण एक ऐकून अनुभव होता मला की मी हे असं करू शकते. तर प्रामुख्याने मी कांदा चूज केला की नाशिक जिल्ह्यातून कांदा सुरू होत म्हणजे बऱ्याच देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाठवला जातो, एक्सपोर्ट केला जातो, म्हणून मी कांदा चूज केला. ओके. तर मग कांदा चूज केल्यानंतर सगळ्यात पहिले आलं की मला कांदा कोण सप्लाय करेल. एक कंटेनरमध्ये 29 टन जातो. म्हणजे जर आपण आपला रोजचा जर कांद्याचा यूज पाहिला तर आपला यूज फार तर फार 1 किलो असतो किंवा 2 किलो. रोज तर आपण एवढा यूज करत नाही, पण मी सांगते की आपण आणला तर 2 किलो किंवा 3 किलो आणतो. तेवढा संबंध माझा पण कांद्यासोबत आला होता. मग मला हे समजावं लागलं की काय, म्हणजे मी एकदा गेली नाशिकला गेल्यानंतर मग मला समजावं लागलं की त्याच्यामध्ये साईज असतात. कांद्यामध्ये वेगवेगळ्या साईज असतात. म्हणजे 25 ते 35 mm, त्याच्यानंतर 45 to 55 mm आणि नंतर 65. पण मग हा सगळा वेगळा म्हणजे कसा सगळं, कारण की एकत्र असतो कांदा, मग ते कसं काय? नाशिकला जर तुम्ही गेले ना सर, तर तुम्हाला तिथे अशा वेगवेगळे चाळी दिसतील किंवा वेगवेगळे वेअर हाऊस दिसतील. प्रत्येक कॅटेगरी करूनच सॉर्टिंग करतात तिथे बल्क मध्ये कांदा घेतला जातो. जर एखादा व्यापारी असेल तो बल्क मध्ये कांदा घेतो, त्याच्या त्या चाळीवर आणून तो टाकला जातो आणि तिथे तो हँड ग्रेडिंग केला जातो. म्हणजे हाताने तुमचा कांदा हा सॉर्टिंग केला जातो. ओके. काही लोकांकडे मशीन्स पण आहेत, काही लोक हातानेच करतात, पण मोस्टली कांदा हा हाताने सॉर्टिंग केला जातो. अच्छा, म्हणजे हे जे आहे तुम्ही कांद्याच्या साईज नुसार ते वेगवेगळे सॉर्टिंग केलं जातं. हा, साईज का महत्वाच्या आहेत माहितीये? कारण आपल्या इथे सर्रास कांदा खाल्ला जातो, त्यात साईज बघितली जात नाही. पण बाहेरच्या देशामध्ये जेव्हा तुम्ही मलेशियाला पाठवता तेव्हा साईज मॅटर करते. मलेशियामध्ये तुम्ही फक्त 25 ते 35 mm पर्यंत साईज पाठवू शकता. अच्छा, म्हणजे त्यांच्या अशा काही नॉर्म्स आहेत का कंट्री वाईज की एवढ्या ह्या साईजचाच कांदा आला पाहिजे? नाही, नॉर्म्स नाहीयेत, पण तिथली रिक्वायरमेंट ती आहे. तिथल्या लोकांची ती रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला ह्या पद्धतीचा कांदा लागतो. दुबईमध्ये जर तुम्ही गेले तर मोस्टली तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीसाठी सप्लाय करता, तर त्यांना 55 mm चा म्हणजे जो ह्या आकाराचा मोठ्या आकाराचा जो कांदा असतो तो कांदा त्यांना लागतो. आणि मध्ये तुम्ही जर इंडोनेशिया वगैरेकडे गेले तर त्यांना मीडियम साईज म्हणजे 45 mm पर्यंत कांदा लागतो. म्हणजे प्रत्येक कंट्रीची ही त्यांची रिक्वायरमेंट आहे, त्यांना त्या साईजचे तसे कांदे लागतात. म्हणजे मी नाशिकला गेले तेव्हा मला साईज कळाल्या आणि मग मला हे पण कळालं की प्रत्येक देशावाईज हे ते सॉर्टिंग केलेलं आहे आणि प्रत्येक देशावाईज पॅकिंग पण वेगवेगळी असते. हे माझ्या लक्षात आलं. मग तुम्ही किती कांदा त्यावेळेस केला होता एक्सपोर्ट कसा? सर, मी सुरुवातीला एका कंटेनर पासून सुरुवात केली आणि माझा सगळ्यात पहिला कंटेनर मी मलेशियाला पाठवला होता. अच्छा, तो तुम्ही किती साली पाठवला होता? मी मलेशियाला साधारणतः 2011 साली, 2013 साली पाठवला. 2013 साली पाठवला. अच्छा, पहिला कंटेनर तुमचा त्यावेळेस गेला होता कांद्याचा, मलेशियाला गेला होता. अरे वा. हा, आणि त्याचं मला पेमेंट पण आलं होतं व्यवस्थित आणि माझं कांद्याची क्वालिटी पण त्यांना आवडली होती आणि मग माझं रेग्युलर काम सुरू झालं. म्हणजे मी वीकली 2 कंटेनर करायला लागली त्यानंतर. अरे वा. हा, मला वीकली 2 कंटेनरची ऑर्डर मिळाली. म्हणजे एकदा थोडंसं लिंक लागेपर्यंत थोडंसं हे असतं, एकदा तुमचा तो सप्लायर तुम्हाला भेटला आणि तुमचं काम सुरू झालं. म्हणजे माझ्या मनामध्ये अशी भीती होती की मलेशिया मधल्या लोकांना मी म्हणजे इंग्लिश माझं जर चांगलं नसेल तर मी बोलू शकते की नाही बोलू शकत, त्यांची भाषा मला कळेल की नाही कळेल, म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी होत्या. पण जेव्हा प्रत्यक्ष मी त्यांच्यासोबत संपर्क केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते सुद्धा आपल्यासारखेच नॉर्मल लोक आहेत.
फार म्हणजे हायफाय आहेत, ऑफकोर्स आहेत, पण ह्याचा अर्थ असा नाही की ते दुसऱ्याला कमी लेखतात. ते आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतात की त्यांची काय रिक्वायरमेंट आहे. तर हे जे मला वाटत होतं, म्हणजे आजही प्रचंड सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण भाषा आपली जी आहे ती जर नीट नसेल किंवा इंग्लिश येत नसेल तर आपण हा व्यवसाय कसा करायचा. तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की भाषा हा अडसर नाही. येस, फक्त तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला आणि तुम्ही जर समजा ते करायची इच्छा जर असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. तुम्हाला तुमच्या 2 गोष्टीवर कॉन्फिडन्स पाहिजे. एक तर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट विकायचा आहे ह्याच्यावर कॉन्फिडन्स हवाय आणि समोरच्या बायरवर कॉन्फिडन्स हवाय. हे असलं की तुम्ही आरामात हा व्यवसाय करू शकता. तुम्हाला हे सगळं करत असताना फेल्युअर पण आला असेल, मग त्यातून तुम्ही कशा बाहेर पडता आणि कसं तुम्ही पुन्हा आणखी नवीन जोमाने कसं काम करता? सर, फेल्युअर कुठल्या व्यवसायात नाहीये. फेल्युअर प्रत्येक व्यवसायात आहे. तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉब जरी करत असाल तरी तिथे पण तुम्हाला रिस्क आहे. रिस्क फॅक्टर हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. पण ह्यामध्ये ज्या होत्या ते मला नवीन होतं सगळं. कधी नॅचरल कलामिटीज होत्या, त्यानंतर कधी म्हणजे वेसल, कधी म्हणजे कधी काय होतं, कांदा भिजतो. अच्छा, म्हणजे प्रॉडक्टचं कधी नुकसान होतं. तिथपर्यंत पोहोचेपर्यंत कधी प्रॉडक्ट पूर्णपणे सडलेला असतो. ह्या असंख्य गोष्टी आहेत. किंवा आता मध्ये वर्ल्ड वॉर वगैरे चाललेलं, त्याचा एक इम्पॅक्ट पडत असेल ना? ऑफकोर्स सर, पडतो प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे वर्ल्ड वाईड जर आपण बिझनेस करतोय तर तुम्हाला प्रत्येक देशामध्ये काय चाललंय ह्याचा प्रत्येक ठिकाणी जसा आपल्याला डे टू डे लाईफवर इम्पॅक्ट होत नाही, पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्याला हा इम्पॅक्ट होतो. तर तो इम्पॅक्ट आपल्याला माइंडमध्ये सेट करूनच ठेवायचा असतो की त्याला सोल्युशन्स असतील काही त्याचे, तुमचे विमा उतरवत असतील किंवा जर काही नुकसान होत असेल तर? हो, तुम्हाला त्याच्यासाठी इन्शुरन्स आहे. तुम्हाला त्यानंतर ECPC नावाचं इथे आपल्याला भारतीय सरकारने जे दिलेलं आहे ते ECPC आहे. अशा अजून 2-4 गोष्टी आहे ज्या तुम्हाला मी प्रत्यक्ष जेव्हा माझा वर्कशॉप असेल तेव्हा तुम्हाला मी समजावून सांगेन. कारण प्रत्येक गोष्ट मी समजावून सांगणं इथे त्याच्यामध्ये माझ्या 2 तास जातील जर मी तुम्हाला सांगायला गेले तर ते होणार नाही. पण प्रत्येक गोष्टीला जशी नॅचरल कलामिटी आहे, जसं तिला उत्तर प्रत्येक गोष्टीला आहे आपल्याकडे. तर ते आपण जे रिस्क फॅक्टर आहे तो कमी करू शकतो. ओके. आता समजा तुम्ही कांद्याचा केलात, पण आता जसं की नवीन एखादा असेल उद्योजक, तर त्याने समजा कांदा त्याने चूज केला, तर त्याला पहिल्यांदा तो सॉर्ट आउट करणार त्याचं, आणि तो पण त्याला ग्राहक कसा शोधणार तिकडे, किंवा देश कसा तो चूज करणार, त्याच्यासाठी त्याला तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने? जर एखाद्याने कांदा हा प्रोडक्ट चूज केलाय तर मेनली आपल्याला रिसर्च करायचा असतो की कांदा हा कुठल्या कुठल्या देशामध्ये जातो. मार्केट रिसर्चचं महत्वाचं आहे. अभ्यास असावा लागेल. हो, बरोबर. अभ्यास करावा लागेल. येस, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास असल्याशिवाय तुम्ही करू शकत. जेव्हा तुम्ही मार्केट रिसर्च कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कांदा आपल्या देशातून कुठल्या कुठल्या देशामध्ये जातो. त्याच्यामध्ये मेनली हातावर म्हणजे बोटावर मोजण्या इतकी देश आहेत, जसं की इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, सिंगापूर आहे, दुबई आहे, कतार आहे. म्हणजे फार काही असे देश नाही आहेत, पण ह्या देशांना मेनली आपण सप्लाय करतो. आणि जर एखाद्याला जर करायचं असेल आणि जर त्याच्याकडे सप्लाय असेल तर तो निश्चित करू शकतो. जसं की आता आपण पाहिलं की तुम्ही कांदा हा एक्सपोर्ट कसा करायचा याबद्दल तुम्ही थोडक्यात सगळी माहिती दिली. पण जसं आपण एक्सपोर्ट करतो तसं इम्पोर्टचा तुमचा काय अनुभव होता, किंवा तुम्ही अशी कोणती गोष्ट ती इम्पोर्ट केलीत की पहिल्यांदा, की तुमची फर्स्ट शिपमेंट जी की, किंवा इम्पोर्टसाठी कोणतं प्रॉडक्ट असं चूज करावं? मी सगळ्यात आधी इम्पोर्ट केला तो ऍपलचा केला. ओके. मी ऍपल हा तुम्ही जनरली ऍग्रिकल्चरच्या रिलेटेडच सर्व गोष्टीवरती, म्हणजे मी पहिल्यापासून ऍग्रिकल्चर मध्ये आहे, तर मी ऍग्रिकल्चरच मोस्टली करते. ओके. पण त्याच्यामध्ये मला एक, आपल्या जे काही प्रेक्षक आहेत त्यांना एक मला सांगायचं आहे की एक थोडंसं क्लिअर करा, जसं की फक्त प्रॉडक्ट आपलं चेंज होऊ शकतं पण बाकी प्रक्रिया सगळी सेम असते. हो, बाकी इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी सगळी फक्त प्रॉडक्ट तुमचं ऍग्रिकल्चर असो, फार्मा असो, किंवा अजून दुसरं कोणतं असो, इंजिनिअरिंग गुड्स काही असू शकतं, प्रोसिजर सगळी सेम. बरोबर. फक्त प्रोडक्ट बदलतं. आणि त्या अकॉर्डिंग ज्या प्रोडक्ट अकॉर्डिंग त्याच्यावर ड्युटीज असतात किंवा काही असेल ते गव्हर्नमेंटचे जे काय असतील त्या गोष्टी असतात. प्रॉडक्ट नुसार सगळ्या गोष्टी होत राहतात. येस. आणि ते आपल्याला सहजासहजी मिळतात. असं काही आपल्याला फार त्याच्यामध्ये काही सर्च करायची गरज नाहीये. तुम्ही तुमचा प्रोडक्ट चूज केला की तुम्हाला आपोआप, म्हणजे तुम्ही माहिती घेत गेलं की तुम्हाला सगळं कळतं. ओके. म्हणजे आणि गव्हर्नमेंट पण वेळोवेळी आपल्याला मदत करतं, कारण गव्हर्नमेंटला आपल्याला एक्सपोर्ट करायला त्यांना आणि इम्पोर्ट करायसाठी ते आपल्याला सतत प्रोत्साहन देत असतात. बरोबर. ते त्यांना, कारण डॉलर आपली इकॉनॉमी आपली बूस्ट होते त्याच्यामुळे त्यांना ते आपल्याला प्रोत्साहन देत राहतात. आणि कुठल्याही तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ऑफिसमध्ये फोन केला ते तुम्हाला कधीही नाराज करत नाही.
हा बरोबर. हा, जे लोकांना वाटतं की आपल्याला काही माहित नाहीये तर आपण ह्याला फोन केला तर जो आपल्याला अनुभव येतो साधारणतः हा, की हा, आपल्याला हा. कोणी काही सांगणार नाही, असं नाहीये. तुम्ही फोन करा, तुम्हाला सगळी हवी तेवढी माहिती मिळेल आणि ओके. ती लोक न कंटाळता देतात. अच्छा अच्छा. हा. ओके, मग जसं आपण आता कांदा एक्सपोर्ट बघितला तसं मग इम्पोर्ट बद्दल थोडक्यात सांगा, ही प्रोसेस कशा प्रकारे. मी तुम्हाला माझी इम्पोर्टची हे सांगते, हा. इंटरेस्टिंग आहे फार. हा हा. की मला प्रश्न पडायचा की तुम्ही सांगा मला आपल्या भारतामध्ये कुठे कुठे होतं ऍपलचं प्रोडक्शन? ऍपल हा. आपल्या भारतात हा, मोस्टली थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे हिमाचल प्रदेश, काश्मीर वगैरे हा. तिथे हो, ऍपल होतं. म्हणजे हो. हे 2-3 सोडलं हो, तर हो. त्या व्यतिरिक्त कुठेच होत नाही. बरोबर. मग हे आपल्याला प्रोडक्शन पूर्ण वर्षभर पुरतं का? तर ह्याचं उत्तर नाहीये. हा, म्हणजे आपल्याला 12 महिने आपल्याला बाजारात गेलं तर ऍपल अवेलेबल आहे. अवेलेबल आहेत, पण तुम्ही कधी फळाच्या गाड्यावर गेले तर हा. फळाचा गाडा हा विदाऊट ऍपल कधीच नसतो. हो हो, म्हणजे ऍपल असतोच हा, म्हणजे. म्हणजे ऍपल नसेल तर तो फळाचा गाडाच नाही. आणि हा बरोबर असं आपण कन्सिडर करतो. बरोबर. आणि तुम्ही जर म्हणजे आपल्या भारतात फक्त 2-3च असे प्रदेश आहेत जिथे ऍपलचं उत्पादन होतं, हो. पण तरी वर्षभर आपल्याला ऍपल मिळतो. पण वर्षभर आपण प्रोडक्शन देऊ शकतो का? समजा आपण फॉर एक्झाम्पल पुढे 2 स्टेट आहेत, 2 स्टेटमधून पूर्ण वर्षभर भारताला सप्लाय करू नाही, एवढा शकतात? नाही होऊ शकत. नाही करू शकत. त्याचं कारण असं आहे की ते प्रोडक्शन खूप कमी आहे आणि आपलं कन्झम्पशन जास्त आहे. ओके. कारण गरीबही ऍपल खातो, श्रीमंतही ऍपल खातो. ऍपल हा प्रत्येक स्तरामध्ये खाल्ला जातो. बरोबर. त्यामुळे जेव्हा तुम्ही फळाच्या गाड्यावर जाता किंवा फळ मार्केटमध्ये जाता तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या प्रकारची व्हरायटीज त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत ऍपलचे. हा, तुम्हाला स्टिकर लावलेले, नॉन स्टिकर असे बरेच हो, प्रकारचे हो. ऍपल मिळतात. मग मला असं वाटलं, म्हणजे मी पण ह्याच्यावर रिसर्च केला की 12 महिने ऍपल कसे मिळतात? 12 महिने टिकणारे तर ऍपल हा फळ नाहीये, तर 12 महिने कशा? तर 2 स्टेट मधून आपल्याला पूर्ण प्रोडक्शन म्हणजे मिळू शकत नाही. तर हे आपल्याला वेगवेगळ्या देशातून इम्पोर्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये पोलंड आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये अमेरिका आहे, त्यानंतर न्यूझीलंड आहे, इटली आहे, अशा प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या देशातून आपण इम्पोर्ट करतो. म्हणजे मॅक्झिमम आपल्याकडे जे ऍपल दिसतात ते सगळे इम्पोर्ट केलेले असतात. मॅक्झिमम आपलं प्रोडक्शन सर 3 महिने टिकतं. 3च महिने असतं. बाकीचे सगळे महिने 12ही महिने आपल्याला ऍपल हा इम्पोर्ट येतो. ओके. आपल्याला सगळ्यात जास्त इम्पोर्ट येतो इराणवरून येतो, अमेरिकेवरून येतो. प्रत्येकाची प्राइस रेंज ही वेगवेगळी असते त्याच्या व्हरायटीनुसार. तर मग मी त्याच्यावर रिसर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण ऍपल हा इम्पोर्ट करू शकतो. कारण मी त्याच्यात जेवढा रिसर्च केला तेवढा तो मला इकॉनॉमिकल वाटला आणि मला तो पटला की मी हे करू शकते. मग त्यासाठी मी स्वतः पोलंडला गेली. मी तिथे काय मॅन्युफॅक्चरिंग आहे, कसं प्रोसेस केलं जातं, ऍपल कसा तिथे ठेवला जातो. कारण ऍपल हा कोल्ड स्टोअरमध्ये स्टोअर केला जातो 12 महिने. अच्छा. 12 महिने म्हणजे वेगवेगळे त्याचे टायमिंग्स असतात, त्यामध्ये तो तोडला जातो आणि कोल्डमध्ये टाकला जातो. ओके. आणि तो कोल्डमध्ये टाकल्यानंतरच आपल्याकडे तो आपल्याला तिथून एक्सपोर्ट केला जातो. ओके. असं असतं ते. तर मी स्वतः जाऊन तिथल्या सगळ्या कोल्ड स्टोअरला व्हिजिट केलं. पोलंडमधल्या जिथे त्याचं जास्त कोल्ड स्टोरेज आहे तिथे मी जाऊन स्वतः सगळी चौकशी केली त्याचं. आणि मी तिथे राहून 2 कंटेनर स्वतः उभं राहून भरले आणि ते इथे पाठवून दिले. तुम्ही एकटेच गेले होते पोलंडला? हो, मी एकटेच गेले होते. अच्छा. म्हणजे मी किती साली गेला होता तुम्ही? मी आता गेले 2022 मध्ये. अच्छा, म्हणजे आताच रिसेंट. मी इम्पोर्ट आता रिसेंटली सुरू केलाय. बरोबर. म्हणजे आफ्टर लॉकडाऊन. येस, आफ्टर लॉकडाऊन मी लगेच गेले होते. ओके. तर तिथे आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की असं नाहीये तुम्ही पोलंडमध्ये जाताय तर तुम्हाला भाषेचा काही प्रॉब्लेम येईल किंवा काही नाही. मी पूर्ण व्हेजिटेरियन आहे. ओके. मी नॉनव्हेज खात नाही, तरीही मला तिथे कसल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम आला नाही. अच्छा. कारण लोक तुम्हाला हेल्प करायला सदैव तत्पर असतात. तुम्ही मागा, तुम्ही जोपर्यंत हेल्प मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. तर मी सांगू इच्छिते की सगळ्यांनी हा व्यवसाय करायचा. म्हणजे मी हे जे मिशन जे हातात घेतले ते ह्यासाठीच घेतलंय, कारण युथला दिशा मिळावी आणि युथला हे सगळं कळावं ह्यासाठी मी ही सांगते की म्हणजे घरात बसलेल्या महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो किंवा युथ असो, कुणीही हा व्यवसाय करू शकतं. त्यासाठी तुम्हाला भाषेचा अडसर नाहीये. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्याकडे इंटरनेट हवंय आणि तुमच्याकडे तुमची बोलायची तयारी हवी, माहिती काढण्याचा प्रयत्न हवा. बस एवढं तुम्ही केलं, तुमची इच्छाशक्ती हवी, तुम्ही करा. आम्ही अजून एक सोशल मीडियावरती बऱ्याचशा अशा काही रील्स वगैरे येतात की इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला काही पैसाच लागत नाही.
तर असं तर त्यासाठी खरंच काही पैसा लागत नाही का, की फक्त आम्ही रजिस्ट्रेशन केलं 5,000 रुपये आणि आमचा व्यवसाय सुरू झाला, असं काही आहे का? ते कसं आहे नेमकं, त्याबद्दल कसं सांगाल तुम्ही? सर साधारणतः आपण साधं किराणा दुकान जरी टाकलं हा. तरी आपल्याला 1-2 लाखाची इन्व्हेस्टमेंट लागते. पण तुम्ही म्हणजे प्रॉडक्ट साठी तुम्हाला तिथे इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट काही तर म्हणजे प्रमाणात किंवा समजा 50,000 असले आणि 50,000चं तुम्ही सामान आणलं आणि त्याला सांगितलं की मी बाकीचे 50,000 नंतर देतो, ह्या प्रकारे पण तुम्ही करू शकता. तर इम्पोर्ट व्यवसाय, इम्पोर्ट एक्सपोर्ट पण असाच आहे की जो तुम्ही कमी पैशामध्ये करू शकता, पण अजिबातच पैसे नाहीयेत आणि तुम्ही करणार आहे असं नाही होत सर. म्हणजे ऍटलिस्ट त्यांना प्रॉडक्ट घेण्यासाठी पैसे घ्यावे लागतात, लायसन्सिंग असेल किंवा अदर काही कस्टम असेल. मी सांगते गव्हर्नमेंट म्हणजे जे लायसन्सिंग वगैरे आहे त्यासाठी तुम्हाला कमी पैसे लागतील. फक्त तुम्हाला मेजर खर्च आहे तो प्रोडक्टमध्ये. जर तिथे तुम्हाला कन्सेशन मिळालं किंवा तुम्ही तुमच्या प्रकारे तुमच्या सप्लायरला तुम्ही म्हणजे सांगू शकले की बाबा तू थांब थोड्या दिवस, माझं समोरून पेमेंट आलं की मी तुला देतो, जर ह्या तुमच्या टर्म्सवर तुमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं तर ते तुम्हाला सोपं जाईल. ओके. पण पैसा लागत नाही असं होणार नाही. बरोबर. जिथे लागणार आहे तिथे पैसा लागणार, कमी लागतील पण लागणार नाही असं होणार नाही. बरोबर. आणि ही कन्सेप्ट जी सगळे स्प्रेड करतात ना, ही अतिशय चुकीची आहे. की तुम्ही मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं की किराणा दुकान टाकायचं म्हटलं तरी पैसा लागतो. मग तुम्ही एक्सपोर्ट व्यवसाय करताय तर तुम्हाला पैसा कसा लागणार? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुम्ही काम करताय, कसं नाही लागणार तुम्हाला पैसा लागणारच तुम्हाला. बरोबर. पण कमी लागेल. म्हणजे तुमच्या ओळखीने तुम्ही कामं केलं, तुमचं स्किल त्याच्यात वापरावं लागेल तुम्हाला. तुमचं स्किल जेवढं तुम्ही डेव्हलप कराल तेवढा कमी पैसा लागेल तुम्हाला, असं आहे ते. आता हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे ही किती मोठी आहे बरं, की म्हणजे ह्याच्यामध्ये काय स्कोप आहे? जर समजा एखाद्याला काम करायचं म्हटलं, कोणतं एखादं फील्ड घ्यावं त्याने किंवा कोणतं प्रॉडक्ट घ्यावं की त्याच्यामध्ये त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत म्हणजे अनलिमिटेड त्याला ग्रोथ आहे, तर काय असं तुम्ही काय सजेस्ट कराल? समजा एखादा नवीन उद्योजक आला असेल आणि त्याला जर समजा सुरू करायचं त्याचा व्यवसाय, तर त्याने कुठलं प्रॉडक्ट घ्यावं आणि कुठल्या क्षेत्रात त्याने सुरुवात करावी? सर बेसिकली मी तुम्हाला सांगेल की इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये स्काय इज द लिमिट. ओके. म्हणजे तुम्ही कुठेही अनलिमिटेड करू शकता, फक्त तुम्हाला मार्केट कळायला पाहिजे आणि तुम्हाला तुमचा प्रोडक्ट कळायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की आता समजा मी फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला की दुबई आहे. दुबईमध्ये स्वतःचं असं काही प्रोडक्शन नाही, कारण तिथे पाऊस पडत नाही, पूर्ण ते डेझर्ट आहे. बरोबर. त्याच्यामुळे तिथं स्वतःचं प्रोडक्ट त्याला दुसऱ्या देशावरच अवलंबून राहावं लागतं जे काय आणायचे बाहेरून. तर तुम्ही तुमची ऑपॉर्च्युनिटी बघा की मी दुबई ह्या देशामध्ये काय स्वतःचा प्रोडक्ट विकू शकतो, ते स्किल तुम्हाला तुमचं स्वतःचं करायचं आहे. अगदी आपण हळद असेल, मिरची असेल, इथून आपण सुरू करू शकतो. सर तेलापासून ते कंगव्यापर्यंत सगळं आयात करतं दुबई. ओके. तिथे स्वतःचं असं काहीच प्रोडक्शन नाहीये. तर त्यासाठी तुम्ही पण तुम्हाला बघायचंय की मी खालचा वेंडर कुठला सिलेक्ट करू शकतो, मी खालपासून ते शेवटपर्यंत कोणता प्रोडक्ट मी म्हणजे करू शकतो, हे तुम्हाला बघायचं आहे. बरोबर. जोपर्यंत तुम्ही तुमचं स्किल म्हणजे तुमचं नॉलेज आणि स्किल वापरून तुम्ही तुमचा प्रोडक्ट चूज करत नाही, मी तुम्हाला सांगेन की हे करा, पण तुम्हाला तुमचं स्वतःचं त्याच्यावर प्रभुत्व हवं की मी हे करू शकतो, तेव्हाच तुम्ही ते करू शकाल. बरोबर. आणि मी तर सगळ्यांना असंच सांगेन की प्रोडक्ट हे स्वतः चूज करा. बरोबर. असं सांगेन मी सगळ्यांना. ओके. आता रिसेंटली आपण काही आता बातम्या बघितल्या, काल परवाचीच बातमी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीतरी टॅरिफ वगैरे लावलंय आपल्या ह्याच्यावरती, तर त्याचा काय परिणाम होतो आपल्या व्यवसायावरती? कसा? सर परिणाम इम्पॅक्ट म्हटलं तर आहे त्याचा. कारण फॉर एक्झाम्पल जर 100 रुपयाची आपण एखादी गोष्ट अमेरिकेला पाठवतोय तर ट्रम्पने आता म्हणजे अमेरिकेने 25% आपल्यावर लावलंय. म्हणजे 125 रुपयाला म्हणजे 25 रुपये हे तिथलं गव्हर्नमेंट टॅक्स घेणार. अच्छा, म्हणजे आपण इथून तिकडे 100 रुपयाला जी आपल्याला वस्तू लागत होती ते आता 125 ला लागणार. म्हणजे 25 रुपये गव्हर्नमेंट टॅक्स घेणार. म्हणजे 25 रुपये आपली कॉस्टिंग वाढली. जी खाली आपला कॉस्टिंग मध्ये ती बसली पाहिजे, म्हणजे खालची कॉस्टिंग आपल्याला त्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे 125 रुपयाला ते बसलं पाहिजे, तेव्हाच आपण ते प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकतो. ओके. म्हणून आहे थोडासा इम्पॅक्ट आहे, पण नॉमिनल आहे, हे चालतच राहतं. म्हणजे प्रत्येक देशाचं कधी ना कधी कुठतरी लॉ बदलतो, काहीतरी होतं, हे चालतच राहतं. पण ह्याच्यामधून आपल्याला मार्ग काढत जायचं असतं. बरोबर. तिथे काहीतरी झालं म्हणजे इथे काहीतरी होतं, किंवा इथे आपल्याला गव्हर्नमेंट काहीतरी कन्सेशन देणार, सबसिडी देणार, असं होत राहतं. ओके. आपल्या गव्हर्नमेंटचा आपल्याला काय काय बेनिफिट आहे? त्यांच्या काय सबसिडीज वगैरे काय असतात काय? सर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मध्ये सगळ्यात जास्त सबसिडीज आहेत गव्हर्नमेंट. ओके. सगळ्यात जास्त जर तुम्हाला सपोर्ट कुठला असेल तर सगळ्यात मोठा सपोर्ट गव्हर्नमेंटचा आहे. कारण आपण आपली इकॉनॉमी बूस्ट करतो आहोत आणि गव्हर्नमेंटला त्याचा फायदा आहे.
ओके. म्हणून जे सरकार सगळ्यांना सांगत असतं की तुम्ही एक्सपोर्ट करा, हा हा. हे त्यामुळे सांगत असतं सरकार की जास्तीत जास्त एक्सपोर्ट झाला तर जास्तीत जास्त फॉरेन करन्सी आपल्या देशात येणार आणि आपली इकॉनॉमी बूस्ट होणार. इकॉनॉमी बूस्ट होणार. अच्छा, ओके. तर तुम्हाला म्हणजे बऱ्याच आहेत त्या सांगायला, म्हणजे वेळ कमी पडेल इतक्या सबसिडीज आहेत आपल्याकडे. अच्छा, ओके Yes. ओके. बरोबर. आता आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट आता सगळ्याच तुमच्याकडून तुमचा सगळा अनुभव आता ऐकलाय. पण आता तुम्ही व्यवसाय करत असताना तुमचा व्यवसाय प्लस घर, आता एक महिला म्हणून तुम्ही काम करताय आज 15 वर्षापासून, तर तुम्ही व्यवसाय आणि घर हे दोघांमध्ये समतोल कसा साधला? तुमच्या कुटुंबाला तुम्ही कसा वेळ देताय? का तुमच्या कुटुंबाकडून काही तक्रार किंवा तुम्ही सतत व्यवसायामध्येच असता, बिझी असता, मग त्यांना वेळ देणं तुम्हाला कमी पडलं असेल? सर, मी ह्या बाबतीत तुम्हाला सांगू इच्छिते की मी फार हॅपी आहे. हम्म. कारण जर एखाद्या स्त्रीला बाहेर जाऊन काम करायचं आहे हम्म. तर तिचा काही वेळ ट्रॅव्हलिंग मध्ये जातो, हम्म. मग ऑफिसमध्ये बसण्याचा वेळ जातो आणि काही वेळ घरी येण्यासाठी ह्या ट्रॅव्हलिंग मध्ये जातो. पण मी फार लकी आहे का मी हा व्यवसाय चूज केला. मी महिलांना, माझ्या समस्त भगिनींना पण सांगू इच्छिते का हा सगळ्यात सोपा व्यवसाय आहे. तुमच्याकडे एक फोन, लॅपटॉप आणि इंटरनेट असलं तर तुम्ही घरी बसूनही हा व्यवसाय करू शकता. म्हणजे तुमचं घरही तुमच्या समोर आहे, तुमची मुलं तुमच्या समोर आहेत आणि तुमचा बाहेरही तुमच्या हातात आहे, फोनवर आहे कंटिन्यू तुम्हाला. म्हणजे अगदी त्यांनी घर जरी सोडलं नाही तरी ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून फोनवरून ते इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय करू शकतात. एकदम. म्हणजे मी जर आज ऑफिसमध्ये जरी बसली नाही तरी मी घरूनही हा सगळा व्यवसाय अगदी आरामात करू शकते. कारण आता टेक्नॉलॉजी ज्या प्रकारे आहे, ऍडव्हान्स आहे, फार सोपं झालं आता तसं काम. मी 15 वर्षापूर्वी माझं ऑफिस टाकता मी घरून व्यवसाय केलाय. अच्छा, आज तर जास्तच आहे आता सोशल मीडिया म्हणा, आता तर तुम्हाला सगळं हँडी आहे, AI आलंय तुमच्यासाठी. हो, मग तुम्ही सगळं घरूनही करू शकता. तुम्हाला त्यासाठी स्पेशल ऑफिस टाकायची काहीही गरज नाही. अच्छा, फक्त कंपनीचं फॉर्मेशन करणे आणि बाकीचं फक्त त्यांना ते सगळं नॉलेज घ्यावं लागेल की ऍक्च्युली प्रॉडक्ट चूज करणं, मग बायर शोधणं आणि ती सगळी प्रक्रिया, मार्केट रिसर्च करणं, रोज मार्केटमध्ये रिसर्च करणं की काय करायचंय आपल्याला, काय नाही करायचंय, किंवा हा मी प्रोडक्ट सुरू केलं की आणखीन एखादा प्रोडक्ट सुरू करायचा. ह्यासाठी तुम्हाला कंटिन्यू मार्केटमध्ये इन राहावं लागतं. म्हणजे तुम्हाला कंटिन्यू इंटरनेटचा किडा बनून राहावं लागतं, इन शॉर्ट सांगायचं म्हणलं. बरोबर. आता ही साधारण इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायाची जी समजा जागतिक बाजारपेठ आहे, तर हे किती आहे बरं? तुम्ही म्हटलंय की स्काय इज द लिमिट, पण त्याचा नेमका काय आहे त्याच्यामध्ये? म्हणजे तुम्हाला असं काय त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल? सर, जर तुम्ही जरा इंटरनेटवर सर्च केलं की नेमकं म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट काय आहे आणि कसंच आहे ते सगळं तुम्हाला मिळेल त्याच्यावर. पण जर तुम्ही अजून सर्च केलं की अमेरिकेने किती एक्सपोर्ट केला किंवा इंडियाने किती एक्सपोर्ट केला किंवा किती इम्पोर्ट केला, तर त्याचे आकडे असतात त्याच्यावर. ओके. जर तुम्ही ते आकडे पाहिले तर जर 2024 मध्ये अमेरिकेने $2.3 ट्रिलियन नुसता एक्सपोर्ट केला. ओके. सर, 2.3 ट्रिलियन आहेत आणि ते पण डॉलर आहेत. मग तुम्ही ते कॅल्क्युलेट करा. मी काही इथं सांगू इच्छित नाही, पण तुम्ही ते कॅल्क्युलेट करा की ह्याची व्याप्ती किती मोठी आहे. आपल्या नुसत्या इंडियाने मागच्या वर्षी $700 बिलियन एक्सपोर्ट केला. अच्छा, एक्सपोर्ट केला. $700 बिलियन एक्सपोर्ट केला. बिलियन आणि डॉलर. तुम्ही कुठलाही व्यवसाय सर्च करा, एवढी व्याप्ती कुठल्याही व्यवसायाची नाहीये. जगातल्या मोठ्या मोठ्या ज्या इकॉनॉमीज आहेत, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच देशाच्या इकॉनॉमी ज्या आहेत त्या एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायावर चालतात. ओके ओके. तर ह्याची मी जे सांगितलं, स्काय इज द लिमिट. तुम्ही कितीही करू शकता आणि कितीही प्रमाणात करू शकता. ओके. म्हणजे संपूर्ण देशाची इकॉनॉमी रन करणं ह्याच्यातूनच होते असं. ऑफकोर्स. कारण जर व्यवसायात इम्पोर्ट एक्सपोर्ट मागच्या वर्षीचा जो एक्सपोर्ट आहे भारताचा तो $700 बिलियन आहे, म्हणजे डॉलर्समध्ये. तर तो किती असेल? बरोबर. अजून एक, आता जे समजा नवीन ज्यांना हा व्यवसायामध्ये यायचं आहे, तर अजून एक गोष्ट असते की कस्टम ड्युटी वगैरे असते किंवा कस्टम, त्याला एक सामान्य माणूस फार घाबरतो. हे काही कस्टमचे काही त्याच्यामध्ये नवीन काही त्याला हे लागतं का? म्हणजे त्यांना माहिती नसतं त्याबद्दल. कस्टम बद्दल तुम्ही काय सांगाल? की कुठे लागतं आपल्याला, कशासाठी लागतं, कुठल्या प्रोडक्टला, कसं? कस्टम हे प्रत्येक आपला जे एक्सपोर्ट होतो त्या प्रत्येक गोष्टी ह्या कस्टमच्या म्हणजे देखरेखीखालीच बाहेर जातात. कस्टमला घाबरण्या, मी जसं सांगितलं की प्रत्येकाला वाटतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय आहे तर त्याचं डॉक्युमेंटेशन खूप हाय असेल तर आपल्याला ते अफोर्डेबल नसेल. तसंच कस्टम बद्दल पण भीती आहे सर्वांच्या मनामध्ये, पण ते अगदी नॉमिनल आहे.
अनलेस अँड अंटिल तुम्ही काही इलिगल करत नाही आहात. हा बरोबर. तुम्ही जर लिगली सगळं करता आहात तर तुम्हाला कस्टम काहीही त्रास देत नाही. Okay. अगदी स्मूथली हे सगळं हँडल होतं. कस्टम पर्यंत तुमच्याकडे येतही नाही कस्टम. हे अच्छा. तुमचं पोर्टवर तुमचं पूर्ण कार्गो चेक केला जातो कस्टम तर्फे आणि मग तो बाहेर देशात पाठवला जातो. Okay. इतकं सिम्पल आहे. अच्छा. म्हणजे असं काही नाहीये की कस्टम तुम्हाला येणार तुमच्या ऑफिसमध्ये बसणार असं काही नाहीये. कस्टम फक्त पोर्टमध्ये तुमचा कार्गो तुम्ही व्यवस्थित पाठवताय की नाही, स्पेसिफिकेशन बरोबर आहेत की नाही हे सगळं चेक करणार, स्कॅन करणार तुमचं कंटेनर आणि मग बाहेर देशात जाणार. एवढाच कस्टमचा संबंध आहे. कस्टम मग जसं तुम्ही म्हटले की पोर्ट म्हणजे जर समजा बाय सी जर समजा जात असेल तर त्यासाठी शिपमेंट असतं. मग तसं एअर साठी मग तिथे वेगळा कस्टम असेल, बाय रोड साठी वेगळा, इकडे सगळीकडे वेगवेगळ्या. पोर्टवरचा कस्टम वेगळा, एअरपोर्टचा वेगळा, बाय रोड वेगळा. प्रत्येक ठिकाणी कस्टम वेगवेगळा आहे. म्हणजे कस्टम एकच आहे पण त्यांची म्हणजे वेगवेगळे हे आहेत, कॅटेगरीज आहेत. ओके, कॅटेगरीज आहेत. पण कुठलाही पदार्थ तुम्ही बाहेरून आणताना किंवा इथून प्रोडक्ट जाताना तुम्हाला तो कस्टम थ्रूच करावा लागतो. जोपर्यंत कस्टमचा सही शिक्का मिळत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकत नाहीत. अच्छा. आणि हे सगळ्या ऑनलाईन काही गोष्टी होतात म्हणजे जे मनी ट्रान्झॅक्शन तर सगळं ऑनलाईनच होतं. येस, मनी ट्रान्झॅक्शन सगळं ऑनलाईन आणि सगळं रेकॉर्डेड असतं, ऑनलाईन असतं. त्यासाठी लागणारे टॅक्सेस वगैरे सगळं प्रॉपर सगळं तुम्हाला प्रत्येक गोष्टीची रिसिप्ट मिळते. बाहेरून देशातून येणारं सुद्धा पेमेंट हे ऑनलाईन ट्रान्सफर असतं आणि ते तुमच्या बँकेमध्ये जमा होतं. हे सगळं आहे. अजून एक रिसेंटली काय झालं, माझ्या एका मित्राने दुबईला काही त्याने इम्पोर्ट म्हणजे एक्सपोर्ट करत होता तो. म्हणजे असं आपण ऐकतो ना कोणाकडून तरी, तर त्याच्या बाबतीत असंही झालं होतं की त्याने त्याचा माल तिकडे पाठवला पण त्याला तिकडून पेमेंटच आलं नाही त्याला. तर अशा काही घटना घडतात का, किंवा जेणेकरून तुम्ही तिकडे माल पाठवला सगळं केलं आणि तिकडून पेमेंटच आलं नाही, किंवा समोरचा जो बायर आहे त्याने आपल्याला पेमेंटच दिलं नाही, म्हणजे थोडक्यात अशी काही फसवणूक वगैरे होते, असे प्रकार घडतात का? सर 100% घडतात. का नाही घडत? इथे आपल्या भारतामध्ये म्हणजे आपल्या सर्कलमध्ये घडतात. तर हे आता अंतर्देशीय आहे तर इथे तर घडतात. 100% अशा घटना घडतात. पण त्याचे काही प्रिकॉशन्स घ्यायचे असतात. ते सगळे प्रिकॉशन्स मी शिकवण्यासाठीच इथे बसलेली आहे. मी हे सर्वांना ह्याच्यातून सेफली ह्या गोष्टी शिकवण्यासाठीच मी ही भारत कम्युनिटी जी सुरू केली आहे, भारत व्यापार कम्युनिटी मी जी सुरू केलेली आहे ती मी त्यासाठी सुरू केली आहे की कुठे तुमची फसगत होऊ नये, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा म्हणजे फायनान्शियली तुम्हाला लॉस होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी मी ही स्वतः ही कम्युनिटी सुरू केली आहे. तर तुम्ही ह्यामध्ये जॉईन व्हा आणि तुम्हाला कसा व्यवसाय करायचा ह्याचं इत्तमभूत म्हणजे ए पासून झेड पर्यंत ज्ञान मी तुम्हाला देईल. अच्छा. म्हणजे भारत व्यापार ही जी कम्युनिटी आहे आपली, तर त्या माध्यमातून तुम्ही ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही कम्युनिटी आपण तयार केलेली आहे. हो, ज्यांना नवीन हा व्यवसाय सुरू करायचा आहे, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीबद्दल भीती वाटते, नॉलेज नाहीये, कुणाला वाटेल की माझे पैसे बुडतील की काय, ह्या सगळ्या ज्या त्यांच्या फिअर्स आहेत त्या फिअर्स दूर करण्यासाठी मी ही कम्युनिटी सुरू केलेली आहे. ओके ओके ओके, ग्रेट. हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. आज आपल्या महाराष्ट्रातून समजा एक मराठी महिला उद्योजिका ज्यांनी एक भारत व्यापार नावाने एक कम्युनिटी तयार केलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून ते इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायासाठी प्रोत्साहन देत आहेत, जे की नवीन उद्योजक आहेत की ज्यांना या व्यवसायामध्ये यायचं आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काम करायचं आहे. तर अशा लोकांसाठी निश्चितच खूप फायदा होऊ शकतो. त्यांनी अवश्य संपर्क करावा. भारत व्यापार कम्युनिटीच्या ह्या फाउंडर आहेत स्नेहल मॅडम. तर तुम्ही ह्यांना संपर्क करून त्याबद्दल अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. जे की सामान्य लोकांना जे की काम करत असताना काही प्रश्न येतात, जसं की मगाशी तुम्ही सांगता की एखादी महिला घरूनही काम करू शकते. तर मग आता समजा एखाद्या ग्रामीण भागातून सुद्धा एखाद्याला काम करायचं आहे, म्हणजे कुठूनही तो काम करू शकतो. तर त्यासाठी तुम्ही त्यांना कशा प्रकारे तुम्ही लर्निंग कसं देता त्यांना, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही केलेलं आहे काय? सर मी काही कोर्सेस त्यांच्यासाठी तयार केलेले आहेत. ओके. माझे लाईव्ह वर्कशॉप्स पण असतात ज्याच्यामध्ये ते नॉलेज घेऊ शकतात आणि माझं काही लाईव्ह डेमो पण आहेत. म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट कसा करायचा ह्याचं लाईव्ह मी तुम्हाला तिथे सगळं दाखवणार आहे की कसा एक्सपोर्ट होतो, कंटेनरमध्ये कसा भरला जातो किंवा कस्टम क्लिअरन्स कसं होतं, हे सगळं मी त्यांना लाईव्ह दाखवणार आहे. मी हे सगळा कोर्स मी डिझाईन केलेला आहे स्वतः आणि मी स्वतः सुद्धा त्यांना ऍज अ मेंटॉर म्हणून मी त्यांना वेळोवेळी सांगणार आहे की हे असं त्यांचं समजा एखादी शिपमेंट करायची तर त्यामध्ये सुद्धा त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे की कसं शिपमेंट करायची, बाहेरून पेमेंट कसं आणायचं, ह्याबद्दल सगळी मी त्यांना म्हणजे पूर्ण माहिती देणार आहे. ओके ओके. आणि हेल्प पण करणार आहे. बरोबर.
म्हणजे तुम्ही एक तर तुमचा व्यवसाय तर तुम्ही करतच आहात इम्पोर्ट एक्सपोर्टचा, पण हा व्यवसाय करत असताना तुम्ही आता त्यांना ट्रेनिंग देणार आहात की त्यांना त्याच्यामध्ये तुम्ही तयार करणार आहात तो व्यवसाय हो, करण्यासाठी. कारण ह्याचं कारण असं आहे की हजारो नाही करोडो प्रोडक्ट आहेत. बरोबर. हा, अनेक प्रोडक्ट मी अनेक म्हणजे मी फार कमी प्रोडक्टवर काम करते. तर कुणाच्या डोक्यामध्ये कुठला प्रोडक्ट असू शकतो, कुठलाही कोणताही प्रोडक्ट घेऊ आपण तो एक्सपोर्ट करू शकतो, इम्पोर्ट करू शकतो. बरोबर. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा, प्रत्येकाने ही गोष्ट करावी. नुसतं बसण्यापेक्षा किंवा आपण काहीच करत नाहीयेत असं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण काहीतरी करावं, म्हणून मी हे प्रोत्साहन देते प्रत्येकाला. अरे वा, खूपच छान. हा जो इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे, तर हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय कोण कोण करू शकतं? म्हणजे कोणाकोणासाठी हा व्यवसाय त्यांनी शिकावा, किंवा त्यांनी समजा तुमच्या भारत व्यापार कम्युनिटीमध्ये यावं आणि त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय शिकावा, असं हे कोणाकोणासाठी आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं की कोण कोण हा व्यवसाय करू शकतं किंवा हे शिकू शकतं किंवा याच्याबद्दलची माहिती घेऊ शकतं? सर, हा व्यवसाय अगदी प्रत्येक जण जो 21 वर्षापेक्षा मोठा आहे तो प्रत्येक जण करू शकतो. जसं की शेतकरी घ्या आपण, शेतकऱ्यांना शिकायचंय त्याला, तर तो शेतकरी सुद्धा तो शिकू शकतो. हो, माझ्याकडे येऊन तो शिकू शकतो. शेतकरी आहे, त्याला वाटतं की माझ्या मालाला इथे जास्त पैसे मिळत नाहीयेत, तर तो एक्सपोर्ट करू शकतो. त्याचा पदार्थ म्हणजे प्रोडक्ट जो काय आहे तो एक्सपोर्ट करून त्याला जास्त नफा मिळू शकतो. त्यानंतर पण मग समजा एखादा शेतकरी असेल, त्याला त्याच्या मालाला तिथे लोकल ठिकाणी जर समजा भाव मिळत नसेल, तर त्याला एक्सपोर्ट करायचं म्हटलं, पण त्याच्याकडे त्या प्रमाणात तितकी क्वांटिटी असावी लागेल एक्सपोर्ट करण्यासाठी. क्वांटिटी तो गोळा करू शकतो ना, त्याची स्वतःची क्वांटिटी, आणि अजून ठिकाणावरून तो गोळा करून त्याचं ते बरोबर ते करून तो करू शकतो. काहीच प्रॉब्लेम. त्याला तसा वेगवेगळे पर्याय आहेत. पर्याय आहेत ना सर, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. म्हणजे त्याने लोकल मार्केटवर डिपेंड न राहता त्याने आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करणं गरजेचं आहे. मी तर म्हणते हे फार गरजेचं आहे. कारण जर तुम्ही एवढी मेहनत करताय आणि तुमच्या प्रोडक्टला जर इथे कमी भाव मिळतोय, तर तुम्ही निश्चित जास्त नफा कमवू शकता बाहेर देशात पाठवून. तुम्ही का नाही करत? केलंच पाहिजे तुम्ही. त्यानंतर आहेत महिला, ज्या महिला घरी बसलेल्या आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्यांना मुलं शाळेत गेल्यानंतर किंवा काहीच काम नसताना त्यांना काहीतरी काम करायची इच्छा आहे, ह्या महिला पण हा व्यवसाय करू शकतात. घरी बसून व्यवसाय करू शकतात. त्यानंतर बरेच आपल्याकडे बचत गट आहेत किंवा लघु महिला उद्योजक आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यांनी काही प्रोडक्ट बनवलेले असतात, काही त्या प्रोडक्ट महिला बचत गटाच्या माध्यमातून ते काही प्रोडक्ट तयार करतात. त्यांच्यामध्ये हँडमेड वस्तू असतात, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे आपण म्हणजे त्या काउंट करू शकत नाही, एवढ्या गोष्टी असतात. त्या महिला सुद्धा हा व्यवसाय करू शकतात, एक्सपोर्ट करू शकतात त्यांचा जे काही प्रोडक्शन. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहेत, ती सुद्धा हा व्यवसाय करू शकतात. म्हणजे रिटायर झालेला आहोत, पण ज्यांना रिटायर झालोय पण आपल्याला अजून काहीतरी करायचंय असं त्यांच्या मनामध्ये असतं, ती लोक सुद्धा ही व्यवसाय करू शकतात. आणि ऑफकोर्स आपला युथ तर आहेच, त्यांना पण हा व्यवसाय अतिशय चांगला आहे, ते पण करू शकतात. जसं की एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला जर फोकसच करायचं असेल, प्रोडक्ट कसं चूज करायचं, तर राजस्थानला जर तुम्ही गेले, म्हणजे प्रत्येकाचा प्रोडक्ट हा डिफरंट असू शकतो. फक्त तुम्हाला त्याच्यावर स्किल करायचं आहे, ते स्किल करण्याचं काम मी करणार आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या मनामध्ये एक प्रोडक्ट आहे, तर तुम्ही सांगितलं मॅडम माझ्याकडे मला ना मार्बल मध्ये करायचं आहे, तर तुमच्याकडे प्रोडक्ट आहे, पण त्याच्यावर स्किल काय करायचंय आणि त्याला काय काय करावं लागेल आणि काय काय नाही करावं लागेल हे मी तुम्हाला शिकवणार. राजस्थानमध्ये मार्बल फार प्रमाणात आहे, ते तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. त्यानंतर आसामला गेलात तुम्ही जरा, तर तिथे हँडमेड वस्तू आहेत, बांबू पासून बनवलेले हँडमेड वस्तू आहेत, आणि आसाममधला चहा फेमस आहे, तो तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. अशा असंख्य प्रोडक्ट आहेत जे तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. ज्याच्या मनामध्ये प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट घेऊन तुम्ही माझ्याकडे या, त्याच्यामध्ये तुम्हाला कसा एक्सपोर्ट करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला स्किल कसं करायचं आहे तुम्हाला मी सगळं शिकवणार तुम्हाला. येस. ओके. तर मॅडम, इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय मी कुठे कुठे करू शकतो? सर, ही पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीमध्ये जिथे जिथे मानव वस्ती आहे, जिथे जिथे अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे, बेसिक ज्या एका मानवाला जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, तिथे त्या सगळ्या देशामध्ये तुम्ही पूर्णपणे हा व्यवसाय करू शकता. ह्याला कुठलीही लिमिट नाहीये. तुम्ही कुठेही हा व्यवसाय, ह्या पूर्ण जगामध्ये तुम्ही कुठेही व्यवसाय करू. मी भारतातून इथून मी जगातल्या कुठल्याही कंट्री सोबत मी माझा व्यवसाय इथून स्टार्ट करू शकतो, घरी बसून मी माझा हा व्यवसाय करू शकतो. सर,
जवळपास आता ह्या बऱ्याचशा कंट्री अमेरिकेमधलं जे चिली आहे जिथून आपण ऍपल इम्पोर्ट करतो तिथे जाण्याचा नुसता तासामध्ये जर काउंट केलं नुसतं एरोप्लेननी म्हणजे बाकीचं सोडून जायला 30 तास लागतात. ओके. एरोप्लेननी तिथून ऍपल आपण इम्पोर्ट करतो. अच्छा अच्छा. तर हे तुम्ही ह्याची व्याप्ती बघा म्हणजे तुम्ही कुठूनही काही करू शकता. म्हणजे जर तुम्हाला जायलाच एरोप्लेननी जर तुम्हाला तुमचं प्लेन थांबत जाऊ कसंही जाऊ नुसतं जर ट्रॅव्हलिंग पाहिलं तर 30 तासाचं जर्नी आहे. अच्छा. मग ते ऍपल येतं मग ते बाय सी ज्यावेळेस येतं मग त्याला किती दिवस लागतात त्याचं ते फूड आपलं टिकतं तेवढे दिवस सगळं? हो कारण जर तुम्ही पाहिलं ऍपलची ही शेल्फ लाईफ आहे जवळपास 4 महिन्याची असते. अच्छा. तर ते येतात 45 ते 50 डेज मध्ये. अच्छा 45 ते 50 डेज बाय शिप. ओके. बाय शिप. आणि जर कुणाला गरजच असेल तर बाय एअर सुद्धा येतात. बाय एअर सुद्धा येतात. तुम्ही ह्या जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता. ह्याला कुठलाही म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे हा व्यवसाय करता तुम्हाला जगभर सगळं पूर्ण जग सुद्धा तुम्ही फिरू शकता. पूर्ण. मी स्वतः 22 देश फिरलेली आहे. अरे वा. सर मी तुम्हाला आता एक गंमत सांगते. ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मी फक्त भारतातून एक्सपोर्ट करू शकतो किंवा इम्पोर्ट करू शकतो असं नाहीये. तुम्ही बाहेरच्या देशामधून एक तिसऱ्या देशामधून चौथ्या देशामध्ये सुद्धा तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करू शकतो. अच्छा म्हणजे मी भारतात आहे तर मला म्हणजे मी 2 वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये त्यांच्यात व्यवसाय इथूनच करू शकतो. येस. फॉर एक्झाम्पल मी चायनामधून अमेरिकेमध्ये एखादा माल पाठवते किंवा अमेरिकेमधून चायनामध्ये पाठवते पण मी आहे भारतामध्ये असा मी इथून तो व्यवसाय करू शकतो. 100%. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगते की दुबई आहे. दुबईमधून बाय रोड कतारला पण जातं. बाय रोड तुम्ही सौदीला पाठवू शकता. बाय रोड तुम्ही कुवेतला पाठवू शकता. हे बाय रोड तुम्ही तिथे गल्फमध्ये कुठेही बाय रोड पाठवू शकता. म्हणजे असं जरुरी नाहीये की तुम्ही भारतातूनच सगळं केलं पाहिजे. तुम्ही दुबईत बसून तुम्ही अमेरिका चायना व्यापार करू शकता. तुम्ही दुबईमध्ये बसून व्हिएतनाम दुबई व्यापार करू शकता. ह्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. तुम्ही कुठलाही देश निवडा आणि कुठल्याही देशासोबत तुम्ही तुमचं काम करा पण फक्त तुम्हाला स्किल्स जमले पाहिजे आणि ते स्किल्स मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके ओके. तर मॅडम तुम्ही आता जी काही भारत व्यापार या नावाने कम्युनिटी आपण सुरू केलेली आहे तर या कम्युनिटीबद्दल एकदा आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा जेणेकरून त्यांना समजेल की नेमकं ही कम्युनिटीचा उद्देश काय आहे आणि तुम्ही ही कम्युनिटी चालू करण्यामागचं तुमचं काय प्रेरणा होती आणि कशा प्रकारे तुम्ही हे करता आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो त्यांना. ठीक आहे. मी ऑडियन्सला सांगू इच्छिते की मी जी भारत व्यापार कम्युनिटी सुरू केली आहे ती कम्युनिटी बेसिकली एक फ्रेंड लिस्ट असणार आहे. जशी तुमची फेसबुकवर आहे, व्हॉट्सअपवर आहे, इन्स्टावर आहे तशी ती एक तुमची फ्रेंड लिस्ट असणार आहे ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरर आहेत, ट्रेडर्स आहेत, काही एक्सपोर्टर आहेत, काही इम्पोर्टर आहेत, सप्लायर आहेत. त्यानंतर जे तुम्हाला लागणार आहे ते प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथे फ्रेंड मिळणार आहेत. प्रत्येक जण आहे तिथे, प्रत्येक जण उपस्थित आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा जो व्यापार आहे तो बूस्ट करण्यामध्ये तुम्हाला तो मदत करणार आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट कळत नसेल तर एखादा कोणी येईल जो पुढे येईल आणि सांगेल अरे ही अशी नाही अशी गोष्ट कर किंवा मी तर आहेच त्याच्यामध्ये, मी तर स्वतः त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेच पण तुम्हाला तुमची जी फ्रेंड लिस्ट आहे ती तुम्हाला मदत करेल. जर तुम्हाला एखाद्याला सप्लायर लागत असेल कुठल्या गोष्टीचा तर तुम्हाला तो सप्लायर तिथे मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर एखादं गव्हर्नमेंट काही कागद तुम्हाला अडचण येत असेल तर ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तिथे एखादी एजन्सी मिळेल तुम्हाला. अशा प्रत्येक जण त्यामध्ये त्या अवेलेबल आहेत आणि हे सगळ्यांना एकत्र आणून मी तुम्हाला ते तुमचा व्यापार अधिकाधिक सोयीस्कर कसा होईल हे करण्यासाठी मी ही कम्युनिटी निर्माण केलेली आहे. जसं की मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं की मला हा सगळा अभ्यास करण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी केला जवळपास. तर तुम्हाला सगळ्यांना हा वेळ लागू नये. आता आपण इन्स्टंटचा जमाना आहे. इन्स्टंट तुम्हाला सगळी मदत मिळाली पाहिजे, इन्स्टंट सगळी तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे म्हणून मी ही कम्युनिटी निर्माण केलेली आहे. ह्या कम्युनिटीद्वारे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये वेळोवेळी अपॉर्च्युनिटीज येणार आहेत, वेळोवेळी तुम्हाला मदत मिळणार आहे, वेळोवेळी तुम्हाला तुमच्या गोष्टीबद्दल माहिती मिळणार आहे, रोजचं मोटिवेशन तुम्हाला त्यामधून मिळणार आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी माझी ही कम्युनिटी भारत व्यापार कम्युनिटी जॉईन करावी असं मी सगळ्यांना सांगू इच्छिते. तर आता आपण स्नेहल मॅडम कडून आपण सगळं समजून घेतलेलं आहे की त्यांचा हा जो प्रवास होता इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायाचा हा मागच्या 15 वर्षापासून त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे करत आज त्यांनी एका अशा निष्कर्षापर्यंत आले की त्यांना आलेला जो काही अनुभव आहे किंवा त्यांनी जे काही यश मिळवलेलं आहे ते त्यांच्या पुरतंच त्यांनी स्वतः मर्यादित न ठेवता
त्यांनी ते समाजाला देऊ केलेलं आहे की त्यांनी एक असा एक त्यांनी संकल्प केलेला आहे की त्यांना जवळपास 1 लाख नवीन उद्योजक इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये काम करणारे त्यांना घडवायचे. थोडक्यात त्यांच्या मध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवायचंय, 1 लाख उद्योजकांच्या व्यवसायामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवायचंय. यासाठी म्हणून त्या एका मिशनवरती आता काम करत आहेत. तसं त्यांनी त्याची सुरुवातही केलेली आहे. त्यासाठी त्यांनी भारत व्यापार नावाने त्यांनी एक कम्युनिटी सुरू केलेली आहे, जी की कम्युनिटी सध्या सुरुवातीला त्यांच्या इनर सर्कलमध्ये पुरती मर्यादित होती. आज ते तिचा विस्तार करू पाहत आहेत आणि ती कम्युनिटी ते वाढवत आहेत. तर ह्या कम्युनिटीचा तुम्ही सर्वांनी सुद्धा, आपल्या प्रेक्षकांनी किंवा ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट या व्यवसायामध्ये करिअर करायचं आहे किंवा त्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत की त्यांना यशस्वीपणे जर त्यांना पुढे घेऊन जायचे असतील तर त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय पूर्ण शिकणं गरजेचं आहे. आणि हा शिकण्यासाठी म्हणून हा भारत व्यापार ह्या कम्युनिटीचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि या कम्युनिटीबद्दल आणि मॅडमबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या खाली दिलेल्या लिंकमध्येही तुम्हाला मिळेल. तर आज आपल्या या लाईफ ट्रान्सफॉर्मर अकॅडमीमध्ये आज मॅडम त्यांच्या एवढ्या व्यस्त वेळात वेळ काढून व्यस्त शेड्यूलमधून त्यांनी आज आपल्याला वेळ दिला आणि त्या आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आणि आपण त्यांचा बरोबर ह्या गप्पा मारल्या. त्यासाठी मी मॅडमला धन्यवाद म्हणतो. मॅडम धन्यवाद, तुम्ही आलात आणि तुमची खूप चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी माहिती दिली आणि त्याचा निश्चितच आमच्या प्रेक्षकांना खूप फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद, थँक्यू.